शक्तीपीठ महामार्ग जो सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे त्या शक्तीपीठ महामार्गाची पुन्हा चर्चा सुरू झाली आणि त्याला शेतकऱ्यांनी जो त्यांचा पहिल्यापासून जो विरोध आहे तो अजूनही विरोध कायम आहे। नेमकं शेतकऱ्यांचा विरोध का आहे कशासाठी आहे आपण आता जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सुरुवातीला शेतकरी नेते डॉक्टर उमेश देशमुख आहेत। एकतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यानंतर आता तुमच्या काय भावना आहेत, काय परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली या रस्त्याबाबत? माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर बोलत असताना हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करणार आहोत अशा प्रकारची घोषणा केलेली होती। त्यावेळेचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांची भूमिका तशाच पद्धतीची होती, परंतु आज जर बघितलं तर विधानसभेला 5वी बहुमत मिळाल्यानंतर या सरकारची भूमिका बदललेली आपल्याला दिसते। 2 दिवसापूर्वी MSRDCनं पर्यावरण खात्याकडं परवानगीसाठी अर्ज दाखल केला आणि कालच परत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्रातील सगळ्या अधिकाऱ्यांना शक्तीपीठचं काम सुरू करण्याबद्दलचे आदेश दिलेले आपल्याला सगळ्या प्रसार माध्यमातून कळतंय। या सांगली जिल्ह्यामधला जर विचार जर केला तर सांगली जिल्ह्यामधली 19 गावं बाधित होताना दिसत आहेत। ही सगळी गावं जी आहेत ही सगळी गावं सधन आहेत। या सगळ्या सधन गावामध्ये आता सिंचन व्यवस्था पूर्णत्वाकडे गेल्यामुळं या सगळ्या जमिनी बागायती झालेल्या आहेत आणि या बागायती जमिनी करत असताना शेतकऱ्याने अक्षरशः माळावर नंदनवन फुलवलेलं आहे, भांडवल स्वतःचं गुंतवलेलं आहे, कर्ज काढलेले आहेत, सोनं नाणं त्यांनी घाण ठेवून ह्या सगळ्या जमिनी विकसित केलेल्या आहेत आणि एवढं सगळं विकसित करत असताना या महाराष्ट्रात परत हा शक्तीपीठ महामार्गामुळं या सगळ्या जमिनी अधिग्रहित होताना दिसत आहेत। या सांगलीच्या परिसरामधली जी गावं जी आहेत ही सगळी वारणा आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेली गावं आहेत। या दोन्ही नद्यावर जर या शक्तीपीठ महामार्गाचा भराव जर पडला आणि त्याचबरोबर पिलर जरी उभा केले तर या दोन्ही पिलरमुळं किंवा भरावामुळं या ठिकाणचं पाणी अडलं जाणार आहे आणि ह्या शेतीचं पण नुकसान होणार आहे, गावाचं नुकसान होणार आहे आणि गावामध्ये आतापर्यंत जे पाणी येत होतं ते इथून पुढच्या काळामध्ये आणखीन वाढेल अशा प्रकारची भीती या शेतकऱ्यांच्या अनेक भीती शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। दुसरीकडे तुमच्या सुपीक जमीन जाते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, तुमचं गाव नाव सांगा, गाव आणि किती एकर क्षेत्र जाते? माझं नाव भूषण दिनेश गुरव, मी कौलापूर गावचा शेतकरी आहे। माझी साधारणतः 5 एकर जमीन जाते, म्हणजे थोडक्यात मी भूमीन होतो। शासनानं समस्त शेतकरी वर्गाला भूमीन करण्याचा डाव आखलाय का असा प्रश्न आम्हा समस्त शेतकऱ्यांना पडतो आणि हा डाव आम्ही सगळे शेतकरी उधळून लावणार, ह्यात काय आम्ही तडजोड करणार नाही। शासनानं हा शक्तीपीठ महामार्ग जो आमच्यावर लादलाय कोणाशी मागणी नसताना तो शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा, कारण ह्याला पर्यायी रत्नागिरी नागपूर हा मार्ग असला आहे, त्यामुळे तुम्ही दुसरा काय करताय हा आमचा सरकारला सवाल आहे आणि तो त्याने थांबवा अशी सरकारला आमची विनंती आहे। तुमचं नाव, गाव? माझं नाव उमेश हेडके, गाव कर्नाळ। आम्ही एकत्र कुटुंब पद्धत आहे माझी। आमच्या कुटुंबात एकूण 27 माणसं आहेत, तर आमची त्यात एकत्र कुटुंबातली जवळजवळ 8 एकर जमीन माझी शक्तीपीठ रस्त्यात जात आहे। तर आम्ही परत ही रस्त्यात जर जमीन गेली तर बाकीच्या जमिनीत आमचा उदरनिर्वाह चालणार कसा? ना उद्योगधंदा आहे ना आम्ही काय बाकीचं कुठल्या शिल्लक किती राहते? 3 ते 4 एकर राहते शिल्लक फक्त। मग बाकीची आमची ही जर शक्तीपीठ रस्ता गरज नसताना आम्ही पूरबाधित क्षेत्र आहे आमचं पहिलं, आणि जर का हा शक्तीपीठ रस्ता केला तर आमचं उदरनिर्वाह कसा चालणार आमचा? त्यामुळे आमचा विरोध आहे, शक्तीपीठ रस्ता नको आहे। तुमचं नाव, गाव? मी विष्णू पाटील कर्नाळ। आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे माझी सुद्धा। आमची आमची ह्या शक्तीपीठ महामार्गात 5.5 एकर जमीन जाते। ही 5.5 एकर जमीन जात असताना आम्ही करायचं काय? आमचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। आम्ही रस्ता हा होऊन देणार नाही। आम्ही जर सरकारनं जर आमच्यावर लादायचा प्रयत्न केला तर आम्ही आत्मदहन करू आणि हे रद्द करायला पार पाडू। आम्ही मोबदला देऊ सरकार म्हणतंय, नको आम्हाला मोबदला, नको आम्हाला। सांगा, गाव? हे गजानन गोविंद हरविडे, सांगलीवाडी। माझं गाव आहे वारणा आणि कृष्णेच्या संगमावर। तुमचं किती जाते? माझे 15-16 एकर रान जाते। माझी एकत्र कुटुंब पद्धती आहे। कुटुंबात 14 माणसाचं कुटुंब आहे। 15-16 एकर जमीन जाते, पूर्ण बागायत आहे आणि शक्तीपीठ महामार्ग गेला तर आम्ही विस्थापित होण्याची शक्यता आहे। विस्थापित झालं तर व्यवसाय काय करणार आहे सांगा? व्यवसाय आमचा निवड शेतीवर अवलंबून आहे। सरकार मोबदला देणार नाही, नको आहे आम्हाला मोबदला, नको आहे कॉम्पन्सेशन, नको काही नको आहे आम्हाला। आमच्या जमिनीत जाऊ नये शक्तीपीठ महामार्ग, आमचा त्याला काय विरोध राहील। आम्ही माझ्या कुटुंबासह आम्ही आत्मदहन करू। या बाबत आंदोलन करणारे दिगंबर कांबळे, तुमच्या काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत, काय सांगतात? मुळात शक्तीपीठ महामार्ग जो आहे
हा शक्तीपीठ महामार्ग हा कुणाच्याही हिताचा नाही. हा शक्तीपीठ महामार्ग फक्त शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी, शेतकऱ्यांची कुटुंब सगळे संपवून टाकण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातलेला आहे सरकारनं. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग 166 ह्या महामार्गाला पॅरल हे आमच्या शेजारी असणारे घनश्यामदादा नळवडे हे आमच्या संघटन समितीचे अध्यक्ष आहेत. यांनी आम्ही 8 ते 10 दिवस पूर्ण 12 जिल्ह्याचा, जिथून हा महामार्ग सुरू होतोय आणि जिथं महामार्ग संपतोय ह्या संपूर्ण 12 जिल्ह्याचा आम्ही दौरा केला नाही. हा महामार्ग कुठून आखलाय ह्याची आम्ही सगळं पाहणी केली तर आमच्या लक्षात असं आलं की रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात जिथं आहे त्याला अगदी जवळ एकदा समांतर 5-10 किलोमीटरच्या आसपास हा नवीन महामार्ग करण्याचा घाट घातला जातोय. हा नवीन महामार्ग काय केला जातोय, ह्या जुन्या महामार्गाला रुंदीकरण काय केलं जात नाही, का वाढवलं जात नाही, तर तिथल्या शेतकऱ्यांना त्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. आणि इथं आम्हाला ह्या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून ह्या सगळ्या शेतकऱ्यांना संपून ह्या बागायती जमिनी काढून घेता येतात हे एक धोरण सरकारनं आखलेलं आहे. हा महामार्ग करत असताना सरकारनं जे धोरण आखलेलं आहे हा महामार्ग 2013चा भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांचा हिताचा अस्तित्वात असताना होता. ह्या महामार्गासाठी भूसंपादन केलं जाणार आहे त्याचे जे राजपत्र झालेलं आहे त्या राजपत्रामध्ये सरळ उल्लेख आहे की 1955च्या अधिनियमानुसार हे भूसंपादन होणार आहे. 1955चा अधिनियम असा सांगतोय की शेतकऱ्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही, त्यांना पैसे मागण्याचा अधिकार नाही, त्यांना विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यांनी महामार्ग करणार आहे म्हणलं की जमीन सोडावी. आमची त्यांना विनंती आहे सरकारनं हे गरज नसलेला आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार हा महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करावा. आणि जर सरकार रद्द करणार नसेल तर सरकारनं आमच्या सामुदायिक हत्या कराव्याच्या, आम्हाला गोळ्या माराव्याच्या. आणि जर असं सरकार करणार नसेल तर आम्ही सरकारला गोळ्या मारल्याशिवाय आणि आम्ही आमची जमीन विकायला लागू द्या, आमच्या 4 एकर, पण बाकी जमीन वाचवण्यासाठी आम्ही बंदूक हातात घेण्याचं गप बसणार नाही. अशा पद्धतीचा निर्वाण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देतो. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आम्ही रोज पाहतोय. या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अन्यथा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं. तुमचं गाव नाव? माझं नाव घनश्याम नलवडे, कौलापूर. माझे 8 एकर जमीन आहे तिथं. माझ्या भावाचे आणि एकत्रित कुटुंब आहे. त्या द्राक्ष बागेतून आमचा हा पूर्ण टप्पा द्राक्ष बागेचा आहे. अगदी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारा पट्टा आहे. सरकारनं काय हा घात घातला आहे की हा रस्ता त्यातून आमचं प्रचंड मोठं नुकसान होणार. माझी तर 100 फूट खोलीची RCC विहीर ज्याची किंमत व्हॅल्युएशन 1 कोटी रुपये होते ती सुद्धा विहीर यात जाणार आहे. त्या मोबदला मिळेल का असं? आम्हाला मोबदला 2 कोटी रुपये जरी सरकारने दिला, आम्हाला मोबदला नको आहे. आम्हाला आमची जमीन पाहिजे आहे. आम्हाला बाकीचं काही सरकारनं आमिष दाखवू नये. आणि त्यात जर आमिष दाखवायचा सरकारने हे जर प्रयत्न केला तर आम्ही अंगावरती रॉकेल उठून तिथं जागेवर आम्ही आत्मदहन करू. हा सरकारला आम्ही इशारा देत आहे. तर ज्या शक्तीपीठ महामार्गाच्या करण्याबाबतच्या हालचाली सरकारनं पुन्हा सुरू केल्या, जो शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात होते त्या तालुक्यातील काही मोजक्या तालुक्यातील लोकांच्या प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.